आई, काळजी नका करू. सिद्धूच्या मित्रांना विचारलंय मी. आपला सिद्धू अगदी सुखरूप आहे आणि सगळे मिळून त्या शोधायला गेलेत. त्याची भावना सापडू दे बाई, असं लेकरू शांत होईल. आई, असं काय बोलताय तुम्ही? अहो, असं जर झालं ना तर आपल्या अख्ख्या घरात अशांती पसरेल. म्हणजे ह्या उलट तुम्ही असा विचार करा की भावना सिद्धूला सापडायलाच नको. म्हणजे ना कसं तिचा नाद या निमित्ताने तरी सुटेल आणि हेच आपल्या सगळ्यांसाठी भल्याचं आहे. काय बोलतेस तू? माझी दोन्ही मुलं सिद्धू आणि भावना जोपर्यंत घरी येत नाहीत ना तोपर्यंत मला काही शांती मिळणार नाही. अगं, भावनाशिवाय माझ्या सिद्धूच्या आयुष्यात सुख येईल, त्याला आनंद मिळेल असं मला नाही वाटत. चित्रगुप्त साहेब गायब झाले. पोलिसांनी मला फालतू कारणावरनं पकडलं. माझ्याकडून चुकीचं काहीतरी करून घेतलं. त्यांनी माझ्या गाडीच्या डिकीत काय ठेवलं असेल ते सापडत नाहीये. माझी तक्रार नोंदवून घेत नाहीयेत. सगळे बिंदू आता जोडले जात आहेत. संतोषला डिकीत मिळालेली अंगठी, त्या पार्सलला येत असलेला कुसका वास आणि आज माझी तक्रार न घेता पोलिसांनी मला हाकलून देणं. काहीतरी चुकतंय. कुठेतरी पाणी मुरतंय. नक्कीच साहेबांबरोबर काहीतरी. देवा, तुझे खूप खूप उपकार. आज घरघंटी घरी आली आणि आजच कामही आलं. या व्यवसायाला असाच आशीर्वाद असू दे तुझा. यश दे. आई शपथ आई, म्हणजे आता तू पण पैसे कमायला लागली. म्हणजे बाबांकडनं पैसे मागायची गरजच नाही. चल अभ्यास कर, आगाऊपणा करू नकोस जास्त. आगाऊपणा नाही करत, पार्टी करतो. पार्टी? ए नाही रे बाळा, पावभाजी केली ना तुझ्यासाठी. पार्टी बिर्टी काही नाही. जास्तीचा खर्च आता करायचा नाहीये बाळा. आपण घरघंटी घेतली ना त्याच्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलंय. आता आधी ते फेडायला हवं की नाही. एक एक पैसा जमवायचा आपल्याला. अगं आजी, पार्टी म्हणजे काय जास्त पैसे नाही लागणार. थांब, तर हे काय नवीन काय ग्रीटिंग कार्ड वगैरे हे काय? याची पार्टी करायची. अगो बाई. बोरकुट. बोरकुटची पार्टी करायची. आजी आणि आईच्या पहिल्या कमाई निमित्त आपण मस्त पार्टी करूया. करूया करूया, पण आजोबा आल्यावर करूया. त्यांना पण आवडतं. उशीर झाला नाही आज. अजून कसे आले नाही हे? एकतर त्यांना न सांगता हा सगळा घाट घातलाय ना आपण. मला इतकं बेचैन झाल्यासारखं होतंय. कधी एकदा त्यांना सांगते असं झालंय मला. आई, अहो हे सगळं पाहून बाबांना आनंदच होणार आहे. काळजी करू नका. हो ग, आनंदच होईल. पण इतका मोठा निर्णय कधी त्यांना न सांगता घेतलेला नाही ना, त्यामुळे जरा कसंसं वाटतंय. कधी ते येतात, कधी त्यांना ती घरघंटी दाखवते, कधी सगळं सांगते असं झालंय मला. खरंय. कधी येतात कोणास ठाऊक. इतका उशीर का झालाय यांना? एरवी उशीर होणार असेल तर फोन करून कळवतात. मग आज फोन नाही, काही नाही. किती वाजले? पोटात अन्नाचा कण नसेल यांच्या.
देवा, भुकेमुळे चक्कर वगैरे तर नाही 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 नाही, असे भलते सलते विचार मनात आणायलाच नको. काही नाही झालं त्यांना, सगळं ठीकच असेल. इथून उजवीकडे गेलो होतो की डावीकडे? उजवीकडे. आता तरी लवकर येऊ देत रे देवा. हीच ती जागा. इथे खडून बघायला पाहिजे, म्हणजे कळेल काय खरं आणि काय खोटं आहे. माणसाचं नशीब आपण बदलू शकत नाही, पण निर्जीव वस्तूचं बदलू शकतो. ही घ्या चावी. मी माझ्या ह्या गाडीचं नशीब बदलून टाक. तुम्ही तुमच्या घरून गॅरेजमध्ये येताना रोज ही गाडी घेऊन आलात ना, तर मी भरून पावेन धरून. काय जग आहे इथे. चांगल्या माणसानं जगायचंच नाही का? साहेबांसारख्या परोपकारी माणसानं कोणाचं काय बिघडवलं होतं की त्याने साहेबांचं अस्तित्व. साहेब, तुमच्या बरोबर नक्की काय झालंय याची मला कल्पना नाही, पण एक सांगतो साहेब, तुमच्यावर झालेला अन्याय मी जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही. खरंच सांगतो, तुम्हाला मी नक्की न्याय मिळवून देणार साहेब.